विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी शंका उपस्थित केलेली आहे. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालंय असा टोला त्यांनी लगावलाय. 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे, शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 10 जागाच कशा मिळाल्या असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय. एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा.